नाशिकमधील भोंदूबाबाच्या पाद्यपूजेवरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्यात। बलात्काराच्या आरोपानंतर अशोक खरातला अटक झाली, पण चाकणकर या भोंदूबाबाच्या भक्त असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंसह अजित पवारांच्या पक्षातील रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूया। हा आहे भोंदूबाबा अशोक खरात। 35 वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या आरोपांनंतर नाशिकमध्येच नाही, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली। कारण दिग्गज नेते या भोंदूबाबा अशोक खरातकडे जाऊन आलेत। सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंपासून ते रुपाली चाकणकरांपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अशोक खरात तर कर्मानं कोठडीत गेलाच, पण विरोधकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे आता मोर्चा वळवलाय। सुषमा अंधारेंनी तर चाकणकरांचा राजीनामा मागितलाय। खरातच्या डोक्यावर छत्री धरलेला फोटो अंधारेंनी ट्विट केलाय, तर अंजली दमानिया यांनी पाय धुतानाचा चाकणकरांचा व्हिडिओ सार्वजनिक करून खळबळ उडवून दिली। सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवारांकडे चाकणकरांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे। पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिषासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत। महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावं? महिला आयोगाच्या छत्रछायेखाली एक लिंगपिसाट व्यक्ती वावरत आहे आणि असं म्हणू शकत नाहीत की आता हे व्हिडिओ खोटे आहेत। ज्या चाकणकर बाईंनी कारण नसताना नार्कोटिक्सच्या केसमध्ये घुसून खेवलकरच्या व्हिडिओची चर्चा केली होती, त्या चाकणकर बाईंनी एवढी नैतिक हिंमत दाखवावी आणि आता अशोक खरातचे व्हिडिओ घेऊन पत्रकार परिषद घ्या। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गौरव, गरिमा आणि प्रतिष्ठा सुद्धा धुळीस मिळत आहे। राजीनामा घ्यावा का पक्षाने? माझं म्हणणं आहे की जरा जरी नैतिकता शिल्लक असेल तर चाकणकरांनी स्वतः राजीनामा द्यावा। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायधुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। शेवटी जे काही एव्हिडन्सेस सापडतील त्या एव्हिडन्सच्या आधारे त्याच्यावरती कारवाई होईल। नाही, मला वाटतं एका घटनेमुळे सरकारला पूर्णपणे याच्यामध्ये दोषी ठरवणं हे चुकीचं राहील, परंतु जर का अशा पद्धतीचे एव्हिडन्सेस असतील, मला वाटतं ही चौकशी अंती हे निष्पन्न होईल। चौकशी पूर्ण झाल्याच्यानंतर याच्यावरती कारवाई केली जाईल। अशोक खरातला त्याचे भक्त कॅप्टनही म्हणतात। शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अशोक खरात मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी असल्याचा दावा आहे। निवृत्तीनंतर अशोक खरातनं कॉस्मॉलॉजीचा अभ्यास केलाय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात अशोक खरातनं श्री शिवनिका मंदिराची स्थापना केली आहे। या मंदिराच्या आड खरातचा भोंदूगिरीचा धंदा चालायचा। या मंदिराच्या कार्यकारी मंडळावर रुपाली चाकणकर सदस्यही आहेत। पण एका महिलेनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार सरकारवाडा पोलिसात दिली आणि त्यानंतर या भोंदूबाबाचं बिंग फुटलं। पोलिसांच्या तपासात तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आलेत। खरातनं त्याच्या कार्यालयात छुप्या पद्धतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते। व्हिडिओत काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी असल्याची माहिती आहे। खरातनं स्वतःची ओळख भविष्यकार अशीही केली होती, त्यामुळे भविष्याची भीती दाखवून महिलांवर अत्याचार करत असल्याचा खरातवर संशय आहे। महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होतं? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। आता रुपाली चाकणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचं ट्रस्ट असून काही वेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात। त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्तानं आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। कॅप्टन खरात यांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही,
आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे. याआधीही चाकणकर काही ना काही विषयावरून अडचणीत आल्यात, पण आता भोंदूबाबा आणि बलात्काराच्या आरोपात अटक झालेल्या खरातवरून त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे यांनीही निशाणा साधलाय. संवैधानिक पदावर असलेल्या अध्यक्षा जर अत्याचाराच्या मुखिया असतील तर चाकणकर प्रेमींनी आता टाळ्या वाजवाव्या असा हल्लाबोल ठोंबरेंनी केलाय. अत्यंत खेदजनक आणि निषेधार्थ आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या कॅप्टन खरातच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या आहेत. तसंच दुसरा व्हिडिओ, दुसरा फोटो ते त्यांचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत. म्हणजेच राज्य महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, महिलांच्या सक्षमतेसाठी आहे, तेच जर या अत्याचारित गुन्हेगारांची वर छत्री धरणार असेल, त्यांचं पाद्यपूजन करणार असेल, तर राज्य महिलाच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं आहे. जर तो राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रभर सर्व महिला आंदोलनाची भूमिका घेतील. अजित पवार हयात असतानाही चाकणकरांच्या विरोधात कोणत्या ना कोणत्या विषयावरून तक्रारी गेल्या होत्या, पण चाकणकरांवर दादांनी तरी कारवाई केली नव्हती. आता सुनेत्रा पवारांकडे कारवाईची मागणी झाली, त्यामुळे चाकणकरांवर कारवाई होते की महिला आयोगाची खुर्ची शाबूत राहते हे दिसेलच. नाशिकहून चंदन पूजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.